जाय तुमचा ना व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाईट इथे घ्यायचा विषय म्हणजे तिथे खूप अंधार होता आणि म्हणून म्हटलं पुढे घेऊया आणि बैल पण गाडीत भरली होती. तर आपण बाईट ह्यासाठी घेतोय की मित्रांनो गारेवाडीचा खोंड तुम्हाला दाखवला डोंगरातला. आज त्या म्हणजे एक अभिमान वाटतो बाबा की आपण सांगितलं की बाबा ह्याला जर चांगला बैल भेटला तर ह्यो 100% 1, 2, 3 मध्ये राहणार आणि आज 3 मध्ये राहिला. म्हणजे खूप छान गाडी पळाली. पहिल्यांदा ड्रायव्हर कडे येतो. बाल ड्रायव्हर कशी गाडी पळाली का आज? गाडी 1 नंबर पळाली. पहिला गट मला वाटतं गट मधनं काढला. गट 3 नंबर तासानं काढला. शेमी 1 नंबर तासानं काढला. नाही, शेमी 2 नंबर तासानं काढला. एकच काढला. हा, शेमी पण 1 नंबर तासानं काढला आणि फायनल 3 नंबर तासानं पळाली. तात्या म्हणजे नियोजनाचा बादशाह म्हणावं लागेल की काय सांगाल तात्या आज म्हणजे लय गुलाल चुकवत होता पण कुठेतरी म्हणजे नशीब असलं की कुठनं पण गुलाल भेटतोस. आम्हाला कसं आहे गुलाल तवा बी चुकवत नव्हता कारण आम्हाला काय करायचं दुसऱ्यासारखं गुलाल गुलाल फक्त करायचं नाही. आम्हाला काय आहे की काय 4 माणसं आहे ती आपली त्या माणसांना बी आपण बैल दिली पाहिजे. परत कसं होतं ती म्हणणार की ह्यांनी बैल दिलं नाही ती तसं नव्हतं. चर्चा नव्हतं. आपल्याला माणसं सगळी पाहिजे त्यासाठी चाललंय. गुलाल काय गुलाल आपल्याला करायचं म्हणजे काय अडचण नाही आणि ती आपल्याला करायला बी येते खरं फक्त माणसं धरायची आपल्याला सगळी. त्याचा काही विषय नाही. तुम्ही मला वाटतंय आज पहिल्यांदा आला तुम्हाला पायगुण चांगला म्हणायला लागेल कारण आला आणि पहिल्या मैदानात गुलाल झालाय. म्हणजे मला बोलायचं म्हणजे ही आपलं विकास शेट म्हणजे हे आपलं पहिल्यापासून लय प्रेमासारखं भाऊभाऊच आम्ही. त्याचा काय विषय नाही. म्हणजे ह्यांची काय आपली सर्जावाल्यांची निवडी काय आपलं परिचित नव्हतं. फक्त आपल्याला विकास भाऊनी म्हणले की आपली पाहुणे येते म्हणजे आपल्याला माहित नव्हतं. मी विकास भाऊकडे येत होतो म्हणले पाहुणे येते मग ती आता झाली ती घरातलं सगळ्याचं चलत मग ते आता सगळे म्हणजे झाले ते असं झाले की सगळी घरातली झाली आम्ही असं झालं. म्हणजे तात्याकडे नियोजन लावाय फक्त तुम्ही दोघं ह्यात म्हणायला लागला आणि पहिल्यांदा तुम्ही आला आज पहिल्याच मैदानात आला आज गुलाल झालाय. नाही आपला पण बैल पळत होता ना त्यामुळे तात्या आपली ओळख झालेली पहिली. तात्यानं मग ह्यांचा पण खोंड पळत होता घरच्या गाईच आपला. पहिला फेरा काढला चांगला वाटला पळाला जरा. मग तात्याला बोललो ह्यांचं पण नियोजन करायला लागतंय आपल्याला. मग चांगला खोंड पळाला. पहिल्या फेऱ्याला वर आमच्या शिदूभाऊच काढला होता. चांगला पळाला होता. मग तिथून थोडं मग स्टार्टच झालं. बैल वासरू चांगलं पळत होतो. एक नियोजन नव्हतं आणि आज तात्याला म्हणजे खरं सांगतो नियोजनात मी महाकाल बसणं म्हणजे त्यांचा महाकाल ज्यावेळेस उजेडात आणला तेव्हापासून तात्यावर आहे पण नियोजन करायला तात्या म्हणजे 1 नंबर माणूस आहे. तात्याचं परफेक्ट नियोजन असते आणि त्यांच्या मनात दुसरं काय वेगळं काय येत नाही. असं परफेक्ट असते सगळं. जे पण असेल ते तोंडावर बोलायचं काय असेल ते त्यांचं व्यवस्थित असते सगळं. अजून तात्या सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा खोंड मित्रांनो किती लाखाला मागेल खरं सांगायचं बरं. शेटचा खोंड आहे. आज शेट काय म्हटलं पण आज पहिल्यांदा सांगा खोंड कितीला मागेल? खोंडाची मागणी लय झाली आता आपल्याला फक्त पैसेच तोलायचं नाही. पैशात परत माझा बंधुराज बारका विकास खांडेकर माझा भाऊ त्याला बी लय जाणार फोन आले की द्यायला मला बी लय आलं. कसं आहे ज्या पुढच्या माणसाची द्यायचीच इच्छा नाही. मस्त आम्हाला लय मोठ्या ह्यानं रकमेनं मागितल्या खोंड फक्त पुढच्या माणसाची द्यायची इच्छा नाही म्हणजे पूर्ण त्यांच्या फॅमिलीच्या बारक्या पुरी बसणं त्यामुळे ती खोंड आपल्याला फक्त द्यायचं. आम्हाला द्यायचंच नाही खोंड त्याच्यामुळे किंमतच आम्ही करू शकत नाही. मागितल्या भरपूर जणांनी पण किंमत नाही आम्ही करू शकत त्या गोष्टी. शेटचं म्हणणं आहे की बाबा आपल्याला ठेवायला पैशाची काय आपल्याला म्हणजे गरज नाही सध्याला फक्त आपल्याला वस्तूची गरज आहे. घरच्या गायच आहे होती त्याच्यामुळे त्यांची एक इच्छा होती शेटची की बाबा आपलं नाव करावं. काय त्यांची इच्छा नाही असं विकायची वगैरे काय त्याच्यामुळं कोणी असं मागितली तरी पण किंमत केलीच नाही त्यांनी. काय सांगचाल गुलाल झाला आज महत्वाची गोष्ट झालाय गुलाला. म्हणजे काय बंधुराजाचा फोन वगैरे काय ना आपलं आलाय चांगलं झालं व्यवस्थित करा आहेत आपलं तात्या भाव म्हणतात असंच सगळं चौथा भाव मानलाय. बरं काय शेट काय म्हणत काय शेट म्हणलं काय नाही अडचण आपल्याला चांगलं झालं म्हणलं. शेटचं पहिल्यापासूनच असतं एक तंडत जाऊ नका जे मागते त्यांना देत जावा काय सगळं करत कमी पडत नाही आपल्याला. आज 3 नंबर झाला म्हणजे मैदान 1.5 लाख रुपये पहिलं बक्षीस होतं. छकडा भेटला. 3 नंबरचं बक्षीस 75,000 होतं. पण आज सगळ्या गाड्या मोठ्या होत्या असं काय म्हणजे एक पण गाडी अशी बारकी नव्हती. टॉपच्या गाड्या होत्या 9, 10, 8 गाड्या पळत होत्या आणि त्यात 3 नंबर झाला. एक नियोजन म्हणायला लागेल की आणि आजचं नियोजन कसं झालं ते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो बैल पण 1 नंबरातला आहे. कसं नियोजन झालं काय विषय झाला विकास म्हणला म्हणजे माझा बंधुराज विकास म्हणला तात्या आपण असं करूया का. मी म्हणलं चालते करूया फक्त आमचं नियोजन ठरलं होतं वेगळं
फक्त तिथं काय तर जरा प्रॉब्लेम आला म्हणून त्यानं काय आम्ही नाराज होईल म्हणून त्यानं काय आम्हाला सांगितलंच नाही, बोललाच नाही. का मित्रांनो, तात्या मी त्या दिवशी सांगितलं बाबा 100% ही बैल जर टॉपचा बैल लागला, त्याला बैलाला बैल पुरला किंवा बैलाला बैल म्हणजे बैलाच्या बराबरीतला बैल भेटला तर 100% तुम्ही कुणाची पण गाडी धरू शकता. आम्हाला बराबरीचा तर बैल भेटला, आम्ही गटाला कुठं बी असू ती गाडी मारणार, फक्त आम्हाला बराबर बैल पाहिजे. फक्त आम्हाला वासरू दोन्ही खांदे आतला एका बाहेरनं पण पळते, बाहेरनं पळते की, खरं आपणाला अजून पळवायचं नाही त्याला बाहेरनं. ताकद अजून जरा कमी आहे अशी वाटते. किती दिवस दात लावणार नाही? दादा अजून लावणार नाही, बरेच दिवस लावणार नाही तरी, कारण आपण व्यवस्थित त्याला हाणतो त्यामुळे दात नाही लावणार. मी म्हणला विकास भाऊला फोन आला, तुम्हाला फोन आलं, मला पण अनेक लोकांचा फोन आला, काय पण करा पण शेटला बैल द्यायला हवा. म्हणजे त्यांना कसं वाटलं की ह्यांचं म्हणजे मेन कोण आहे किंवा हे घरगुती, पण ही माणसं साधी असल्यामुळं त्यांना वाटलं की बाबा बैल देतील. पण शेटचं म्हणजे पैशाचा विषय नाही शेट, आणि मला वाटते वहिनी पण म्हणल्या आपल्याला बैल देत नाही. वहिनी बिन म्हण, वहिनीचं तर लईच प्रेम आहे बैलावर. वहिनी विकायचं म्हणलं तर ती नावच काढत नाही द्या, त्यामुळे ती विकायचं आम्ही ते डोक्यातच घेतच नाही घेतलेलं त्याच्यामुळे. मला ड्रायव्हर काय सांगचाल भविष्यात, म्हणजे आता हिंद केसरी मैदान आलंय पुढं किंवा त्या टाइप मध्ये चालणारा बैल आहे, काय म्हणसाल? हिंद केसरी मैदानाला जर त्याला जर पुरला ना बैल, तर त्यानं हिंद केसरीत 1 ते 10 गाड्यात राहणार का तर राहणार, फक्त त्याला बैल मिळायला पाहिजे. माझा 40 फायनलचा मानकरी कोण आहे? बालू ड्रायव्हर, कट्टेचा माळशिरचा सोन्या आणि मोठा महाकाल. आज जे सर्जाला बी त्यानं गुलालात आणला ती बी बालू ड्रायव्हर. आणि मेन मुद्दा म्हणजे सांगा, असं कोण बी मोठ्या गाडी बसलो तर म्हणजे कोणीतरी थोडंफार इकडे तिकडे बघायला लागतं. आणि भालवा ड्रायव्हर म्हणजे आता सगळ्याला माहितच आहे की, तर उजेडात आता मला म्हणते बाबा की नाना बाबा तुम्ही उजेडात आणता बाहेर, तसं ड्रायव्हर क्षेत्रातला म्हणजे बैल उजेडात आणायचं काम तर भालवा ड्रायव्हर करतात. म्हणजे अनेक बैल उजेडात आणली त्यांनी. मला वाटतं आपला महाकाल पण तुम्ही हाणताय, सारजा हाणलाय आपला, परत शिव सारजा हाणलाय, आणि मला वाटतं फिक्स ड्रायव्हर असेल तुमचा शिव आता परत. हो, फिक्स ड्रायव्हर. फक्त कसं आहे, एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीला ऐकायला लागते, तसं मी ऐकतच नाही, ऐकायला लागते. कसं सगळ्यांचं बघणं मी हे आहे, ती कधी रागाला जात नाही, ते असतं ती लगे म्हणणार तात्या हाणते ना हाणू, मी आहे ना म्हणते, मी एवढ्याच आम्ही समाधान. माणूस गाडी खाली गेल्यापासून अगदी मांडण्यापासून झोपण्यापर्यंत बालवा ड्रायव्हरचं ध्यान असते. म्हणजे त्याला चुकलं ना, ती कधी काय बोललं सांगता येत नाही. फक्त कुठली गोष्ट चुकायची नाही त्यापासून, त्याला राग त्याला सण होत नाही. त्यानं चुकलं म्हणलं का आम्हाला खवळ ही 100% सिद्ध आहे आमचं. चला मित्रांनो, बैल अंधारातला हिरा आहे, ड्रायव्हर सुद्धा अंधारातला एक हिरा आहे म्हणायला लागलं. कारण कसं होतं, मोठ्यांच्या गाड्या आता कुणी पण हाणतं, पण मला वाटतं सर्वसामान्यांच्या गाड्या हाणतात, आणि ती पण फायनलला ठेवतं. एक तर गाडी फायनलला ठेवणारा माणूस आहे बालू ड्रायव्हर. धन्यवाद.